friends, welcome to day 3 of our Tirupati trip. Today is a very important day because आम्ही तिरुमलाला चाललो आहोत लॉर्ड बालाजीचे दर्शन करायला. आता आम्ही ब्रेकफास्टला चाललो आहे. 8 o'clock झालेत मॉर्निंगचे. खूप भूक लागली आहे. सो लेट्स गो. आम्ही आता चाललोय ह्यांच्या प्लॅटिनम लीफ रेस्टॉरंट मध्ये ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट मध्ये आहेत ज्यूस, सिरियल्स, माय फेवरेट स्प्राउट्स, पनीर करी. माय गॉड, इज इट फॉर ब्रेकफास्ट? सांबार, सेवैया, पोंगल, उपमा, केसरी भात, चटणी. यहाँ के चटण्या खूप चांगल्या आहेत ह्यांच्या, माहिती आहे का? ही खोबऱ्याची चटणी, अरे वा, पीनट चटणी एकच नंबर. कट फ्रूट्स मध्ये पेरू, अरे वा. गोबी पराठा, बॉइल्ड व्हेजिटेबल्स, वडाय, इडली, चहा आणि कॉफी. आता वाजले आहेत 11 o'clock आणि आम्ही निघालो आहोत तिरुमलाला जायला. आमचं दर्शनचं टायमिंग आहे 2 o'clock. 2 o'clockला जायसाठी 11 o'clockलाच निघतोय, कारण 1 o'clock पर्यंत त्यांनी आत घेतात एंट्री म्हणून. तर आमचं हॉटेल अलिपिरी चेकपोस्टून खूप जास्त जवळ आहे. ॲक्च्युली आम्ही आधी प्रिव्हियस इयर्स आम्ही फॉर्च्यूनमध्ये राहत होतो. फॉर्च्यूनमधून अलिपिरी चेकपोस्ट 6 किलोमीटर होतं, अप्रॉक्सिमेटली 7 किलोमीटर. पण इथून ते खूप जास्त जवळ आहे. आमचं सिटी ट्रॅव्हलिंग टाईम आहे ते पण वाचतंय. सो दॅट्स अ गुड थिंग. तिरुपतीमध्ये टेम्परेचर आहे 37 डिग्री. तरी वाटते की असं वाटतं 40 डिग्रीमध्ये आहोत. इतकं गरम आहे, खूप जास्त ह्युमिडिटी आहे इथं. आता बघूया तिरुमलामध्ये काय टेम्परेचर असणार आहे. तिथं पण घाम गळतोय का लाईनमध्ये. ही पहा आली आमची स्कॉर्पिओ. व्यंकटरमण गोविंद, श्री वेंकटेश्वर म्युझियम, तिरुमला. आम्ही निघालो तिरुमलाला. त्याच्या अगोदर आम्हाला लागेल वाटेत अलिपिरी चेकपोस्ट. आम्ही अगदी लगेचच अलिपिरी चेकपोस्टला पोहोचलो. अलिपिरी चेकपोस्टपासून तिरुमलाला जाण्याचे 2 रस्ते आहेत. एक रस्ता म्हणजे रोडने आपण आपली गाडी घेऊन जाऊ शकतो. दुसरा रस्ता आहे पायी चालत जाणाऱ्यांसाठीचा. त्या रस्त्यावर 3550 पायऱ्या आहेत. फार पूर्वी जुन्या काळी जेव्हा यात्रेकरू इथे बालाजीचे दर्शन करण्यासाठी जात, त्यावेळी त्यांना अलिपिरीपासून डोंगरात सप्तगिरी हिलमध्ये चालतच जावं लागे. आता तो पर्याय ऑप्शनल झालेला आहे, कारण की आपण तिकडे गाडीने जाऊ शकतो. आणि हे पहा समोर आहे अलिपिरी चेकपोस्ट. इथे तुमची व्हेकल चेक केली जाते. तिथे लगेजचं स्कॅनिंग होतं, ॲज वेल एज कारची चेकिंग पण होते. तिकीटची कॉस्ट 2 व्हीलरसाठी फ्री आहे. LMV LCVसाठी 50 रुपीज आहे. बससाठी 100 रुपीज आणि ट्रक वगैरेसाठी 200. आमची गाडी तिकडे आहे. आमचं लगेज चेकिंग झालेलं आहे. मित्रा आणि आजी इकडे थांबलेले आहेत. इथे आमची गाडी आलेली आहे. यावेळी मी पाहिलं तिरुमलाला जाण्याचं जे तिकीट आहे ते आमच्या फास्टॅग मधूनच कट केलं गेलं. थोडी फोटोग्राफी करून आम्ही आमची जर्नी स्टार्ट केली. या रस्त्याने तिरुमलाला पोहोचेपर्यंत आपल्याला 5 हेअरपिन बेंड क्रॉस करावे लागतात. तो बघा एक समोर येत आहे हेअरपिन बेंड. ट्रॅव्हल करत आहोत त्याला सप्तगिरी हिल्स असे म्हणतात. सप्तगिरी हिल्स म्हणजे 7 पर्वत, जिथे 7 शिखर आहेत त्या पर्वतांचे. त्याची नावं अशी आहेत: शेषाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृषभाद्री, नारायणाद्री आणि व्यंकटाद्री. व्यंकटाद्री ही टेकडी म्हणजे हिल खूप फेमस आहे, कारण की इथे व्यंकटेश्वर स्वामीचे मंदिर आहे. तिरुमलाला जाण्याचा रस्ता 2 लेनचा आहे आणि येण्या जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. म्हणजे हा 1 वे आहे. आपण पोहोचलो आहोत तिरुमलाला. In 300 meters, turn left. इथे पण अकोमोडेशनची सोय आहे, जे तुम्ही बघत आहात. गाडी ATC कार पार्किंगला लावून आम्ही दर्शनाला निघालो. आम्ही 300ची लाईनचं तिकीट काढलेलं आहे आणि तिथे आजी आजोबा जात आहेत. आज्या
शाळेला सुट्ट्या असल्यामुळे आणि मे महिना असल्यामुळे इकडे खूप गर्दी आहे. तुम्ही सर्वदर्शनची लाईन बघू शकता, फुल पॅक आहे. आम्हाला या गर्दीची पूर्वकल्पना होती, पण आज खास दिवस आहे. आज आमची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे, जी आम्हाला बालाजीचे दर्शन घेऊन सेलिब्रेट करायची होती. म्हणून आज आम्ही तिरुमलामध्ये आहोत आणि ॲडव्हान्समध्ये आम्ही 300 रुपयाचं स्पेशल एंट्री दर्शन बुक केलेलं आहे. माझं 6 वाजता दर्शन आहे, तोपर्यंत मी ते वेट करणार आहे. ही जी दिसते ती सर्वदर्शनची लाईन आहे. असं म्हटलं जातं की सर्वदर्शनच्या लाईनला 20 तास लागतात दर्शन घ्यायला. आमचं स्पेशल एंट्री दर्शन आहे 300 रुपयांचं. बघू आम्हाला आता किती तास लागतील ते. ही सगळी सर्वदर्शनची लाईन आहे जी टोटली फुल आहे, तुम्ही बघू शकताय. अशी पाण्याची व्यवस्था केली जाते, TTD करून खाण्याची व्यवस्था केली जाते, दूध दिलं जातं. इन्फंट विथ पेरेंट्स, चिल्ड्रन बिलो 1 इयर एजसाठी एक वेगळी लाईन असते, त्याकडे जाण्याचा रस्ता इकडे आहे. विप्राने पण त्या लाईनमध्ये दर्शन घेतलं होतं कधी काळी. तुम्ही माझ्या मागे बघू शकता बालाजी मंदिर आहे. आम्ही त्यांच्या कॉरिडॉरमध्ये आलेलो आहोत, तुम्ही कॉरिडॉरही बघू शकता. आम्ही इथून घेतले आहेत तिरुमलाचे प्रोडक्ट्स जे आहेत अगरबत्ती, ही आहे धूप आणि हे साबण. हे TTD प्रोडक्टचं स्टॉल आहे. इथे TTDचे बनवलेले सगळे प्रोडक्ट्स मिळतात आणि इथे बिलकुल गर्दी नसते. लड्डू काउंटरच्या इथे पण हे प्रोडक्ट्स मिळतात, पण तिथे खूप गर्दी असते. मंदिराच्याच बाजूला पुष्करणी तलाव आहे. इथे स्नान करून लोक बालाजीचे दर्शन घेतात. असं मानलं जातं इथे स्नान केल्याने आपले पाप नष्ट होते. हे लड्डू काउंटर्स आहेत. मस्त प्रसादाच्या लाडवांचा वास पसरलेला आहे. गर्दी बघू शकता, बाप रे बाप. लड्डू काउंटर मधून एक्झिट करून चालतच काही मिनिटातच आम्ही म्युझियमच्या इथे आलो. हे व्यंकटेश्वरा म्युझियम आहे. सध्या याचं रिपेअरिंग चालू आहे, त्यामुळे हे बंद आहे. आम्ही घेतलाय इथे व्हेज फ्राईड राईस. तो दादा बनवतोय व्हेज फ्राईड राईस. आम्ही 5:30 वाजता दर्शनाच्या लाईनमध्ये लागलो होतो. आता 8:45 वाजता आम्ही निघालेलो आहोत. आमचं दर्शन 8:10 झालेलं आहे. गर्दी होती, पण तरी पण दर्शन व्यवस्थित झाले. आता आम्ही चाललोय आमच्या हॉटेलला, हॉटेल पै. हा जो लेफ्टला रस्ता दिसतोय ना, त्या रस्त्याने लोक चालत येतात तिरुपतीला. उतरताना घाटामध्ये जाम ट्रॅफिकची लाईन लागली आहे. सगळेजण स्लो ओळीने व्यवस्थित शिस्तीत जात आहेत. जर तिरुमलावरून तिरुपतीला जाण्यासाठी जर घाट उतरत असाल आणि रात्रीची वेळ असेल तर हे सुंदर दृश्य तुम्हाला बघायला मिळेल आणि ते खरंच विलोभनीय दृश्य आहे. मला इथे आता समजत नाहीये की कॅमेरा हे दृश्य किती जस्टिफाय करतोय, पण रियालिटीमध्ये तिरुपती सिटी खूपच सुंदर दिसते आहे. आम्ही अलिपिरी सर्कलला पोहोचलेलो आहोत. तर डिनर स्नॅक्सनीच होतं कारण की जास्त भूक नव्हती. सो लुक ॲट दिस पिझ्झा आणि तिकडे आहे सँडविच आणि आईस्क्रीमची थाळी येणार आहे आता. या आईस्क्रीमच्या डेझर्टने जेवण कंप्लीट करून आम्ही परत हॉटेलला निघालो. आम्ही डिनर करून आलो. आजचा दिवस खूपच इंटरेस्टिंग होता. आमचे बालाजीचे दर्शन झाले आणि एका व्हेरी स्पेशल ओकेजनवर हे दर्शन झालेले आहे. त्यामुळे आता आम्ही खूप आनंदी आहोत. वी आर फिलिंग ब्लेस्ड. हा व्लॉग मी इथेच एंड करणार आहे. सो उद्या आम्ही जाणार आहोत पुण्याला. तो व्लॉग बघण्यासाठी स्टे ट्यून. थँक्स फॉर युअर टाइम.